कुशल MSc केमिस्ट्री रसायन विज्ञान फायनल इयरचा विद्यार्थी होता. कुशलला मागच्याच वर्षी कॉलेजमध्ये टॉप केल्याबद्दल गोल्ड मेडल दिलं गेलं होतं. शाळेपासून तर कॉलेजपर्यंत त्यांनी प्रत्येक वर्षी परीक्षामध्ये प्रथम स्थान मिळवलं होतं. सगळ्या शिक्षकांचा तो लाडका विद्यार्थी होता. कॉलेजमध्ये कुशलला सगळे हुशार, टॉपर, मेहनती छात्र म्हणून ओळखायचे, तर दुसरीकडे त्याचे सगळे मित्र त्याला काली, कावळा, कोळसा म्हणून हाक मारायचे. कारण 5'8" उंची, उत्कृष्ट बांधा असलेला कुशल खूप जास्त काळा होता. म्हणून त्याचे मित्र त्याच्या रंगाला घेऊन सतत मस्करी करायचे. म्हणायचे, फेअर अँड लवली लाव, गोरा होशील. कुशल, तुम्हारे इस काले रंग का राज क्या है? एकाने तर थेट जिंगलच बनवली होती. छत पर काला कुशल बैठा काव काव करता रहता. सुरुवातीला कुशलला या सगळ्या गोष्टीचा राग यायचा. कधीकधी तर रडू देखील यायचं. पण हळूहळू त्याला या सगळ्या कमेंट इग्नोर करायची सवय झाली. आता तो फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचा. कुशलच्या कॉलेजमध्ये रिया नावाची एक मुलगी होती. कुरळे केस, सावळा रंग, धरधरीत नाकडोळे, सळपातळ बांधा, अशी की तिला बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. रिया स्वभावाने चंचल होती. सदैव आनंदी राहायची. वर्गात तिचे खूप मित्रमैत्रिणी होते. फक्त तिचं बोलणं नाही व्हायचं तर कुशलशी. कारण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जेव्हा रिया आपला वर्ग शोधत होती, अचानक कुशलशी टकरवली. त्याच क्षणी कुशल रियाच्या प्रेमात पडला. लव्ह ॲट फर्स्ट साईट. आणि मग प्रत्येक दिवशी अभ्यासाव्यतिरिक्त कुशलचं दुसरं काम होतं रियाला बघणं. यावर्षी तर कुशल आणि रिया प्रॅक्टिकल पार्टनर होते आणि हळूहळू त्यांच्यात मैत्रीही झाली होती. आणि आता तर या मैत्रीने प्रॅक्टिकल लॅब ते कॉफी टेबलचा प्रवासही केला होता. एकदा कुशलचा मित्र अजय म्हणाला, तू आपल्या मनातलं रियाला सांगून टाक ना. त्यावर कुशल बोलला, जाऊ दे ना, आम्ही फ्रेंड आहो, हेच माझ्याकरता खूप आहे. त्यावर अजय म्हणाला, मला माहीत आहे तुला भीती वाटते की तुझ्या काळ्या रंगामुळे रियाने तुला नकार दिला तर. पण हे बघ, काळ्या रंगाशिवाय तुझ्याजवळ खूप गोष्टी आहे ज्याच्यावर प्रेम केलं जाऊ शकतं. तू हुशार आहे, तुझं फ्युचर ब्राईट आहे, तुझा बांधा चांगला आहे, 5'8" उंची आहे. मूळ म्हणजे तू स्वभावाने खूप छान आहे. एकदा म्हणून तर बघ, नाही तर काही गोष्टी मनातच राहून जातात. कुशल हे सगळं गुपचूप ऐकत होता. पण त्यालाही वाटत होतं, एकदा ट्राय केलं पाहिजे, एकदा तरी आपल्या मनातलं रियाला सांगायला पाहिजे. एक दिवस जेव्हा क्लासमध्ये लेक्चरर नव्हते, तेव्हा त्यांनी प्रियाला म्हटलं, तू मला खूप आवडते, अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासनं. आणि त्या दिवसापासून मी फक्त आणि फक्त तुझाच विचार केला आहे, तुझ्यावर प्रेम केलं आहे. एवढंच ऐकून प्रिया संतापली आणि तिचा स्वतःवर ताबा राहिला नाही. ती थोड्या जोरातच बोलली, लुक मिस्टर, मी तुझ्याशी नीट बोलते, तुझ्याबरोबर मस्ती करते. फक्त तू माझा लॅब पार्टनर आहे म्हणून, नाही तर तुझ्याकडे बघण्याची देखील माझी इच्छा होत नाही. ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर वाटू आपण दोघे. तू कधी आपल्याला आरशात बघितलं आहे का? तुझ्या हिमतीला मानावं लागेल. तू मला प्रपोज करतो आहे? माणसाने कधीही आपली पायरी विसरली नाही पाहिजे. इतक्यात सगळे लोक त्यांच्या अवतीभोवती गोळा झाले. रियाला जेव्हा भान आलं, ती लगेच लॅबच्या बाहेर गेली. कुशल मात्र तिथेच उभा होता. चेहऱ्यावर शून्य भाव होते. सगळ्यांना आपल्या जवळ बघून तो खाली मान करून आपलं काम करू लागला. आपल्या मित्राचा रडकुंडी चेहरा बघून अजय तिथे आला व म्हणाला, जाऊ दे ना, मनाला फार लावून घेऊ नको. तसंही तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व आहे. तू म्हणशील
तर आजच तिच्या सौंदर्याचा, तिच्या गर्वाचा नाश करूया. कुशलनी अजयकडे मान वळवली आणि विचारलं, कसं? थोडा थांबून अजय म्हणाला, हा ॲसिड बघतोय ना, टाकूया तिच्या चेहऱ्यावर. 10-15 दिवस काय, संपूर्ण आयुष्यभर रडत बसेल. मग काय म्हणत होती? तुझ्याकडे बघण्याची देखील इच्छा होत नाही. या ॲसिडनी खराब झालेला तिचा चेहरा बघून लोक का, ती स्वतःच भिवून जाईल. आली मोठी ऐश्वर्या राय. हे सगळं शांतपणे ऐकून कुशलचे डोळे लाल लाल झाले. रागारागाने त्याने अजयची कॉलर पकडली आणि म्हणाला, चेहऱ्याने काळा आहे, मनाने नाही. कोणी मला नकार दिला, माझा अपमान केला, म्हणून मी एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन जीवन उद्ध्वस्त करेन? असा माणूस मी नाही. तिला माझ्यावर प्रेम नाही, अर्थात तिच्या म्हणण्यानुसार मी तिच्या योग्य नाही. हा तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तिने सगळ्यांसमोर मात्र माझा अपमान करायला नाही पाहिजे होता, हे मात्र खरं. पण याच्या बदला घ्यायला मी अशी कृती करेन, हे मी माझ्या स्वप्नातही विचार करू शकत नाही. पण आज एक कळलं आहे, या जगात 2 प्रकारचे माणसं आहे. एक रियासारखे, जे माणसाचा चेहरा बघून प्रेम करतात, आणि एक तुझ्यासारखे अजय, जे आपल्या मनासारखं न झाल्यामुळे कोणत्याही थरावर जायला तयार असतात. मी या दोघांमधलाही नाही. खरं तर मित्र हो, रियाने आज कोळसा नाही तर हिरा गमावला होता. मित्र हो, जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला माझ्या स्वलिखित कहाण्या, पौराणिक कहाण्या आणि प्रसिद्ध लेखकांच्या कहाण्या आणि मोटिवेशनल स्टोरी ऐकायला भेटतील.